आणि आता 8:30च्या या खास रिपोर्टमध्ये पहिलीच बातमी मंत्रिमंडळाच्या फेरबदलाची। राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला 1.25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यात भाजपच्या एका मोठ्या नेत्याला पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा आहे, तर त्याच वेळेला शिंदेंच्या काही मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो। अर्थात हे नेते नेमके कोण, म्हणजे पोस्टरवर आहेत तेवढे दोनच नाहीत, तर आणखीन काही आहेत। पाहूयात याच संदर्भातला एक खास रिपोर्ट। राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल। भाजपसोबत शिंदेंचे मंत्रीही बदलले जाणार। चव्हाणांना संधी, सरनाईक आणि शिरसाटांवर टांगती तलवार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला जवळपास 1.25 वर्ष पूर्ण झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वच मंत्र्यांच्या कारभारावर लक्ष ठेवून आहेत। त्यासाठी प्रत्येक मंत्र्याचा पहिल्या 100 दिवसांचा आणि त्यानंतर वर्षभराच्या कारभाराचा आढावा फडणवीसांनी घेतला होता। आता सरकारला 1.25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात सहभाग होईल, तर प्रताप सरनाईक आणि संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे। राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू असताना मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री योगेश कदम यांनी काय म्हटलंय ते पाहूया। त्याबाबतीत मी काय बोलू शकत नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांचे ते अधिकार आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय याबाबतीत बोलू शकतात। माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मी संपूर्ण अधिकार दिलेला आहे। मंत्री कोणाला करावं, कोणाला ठेवावं, कोणाला काढावं, माननीय एकनाथ शिंदे साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन होईल। मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे। चर्चा हे 5 वर्ष चालू असतात, त्याला इतकं महत्त्व देण्याचं कारण नाही। दरम्यान फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कोणते फेरबदल होऊ शकतात त्यावर एक नजर टाकूया। रवींद्र चव्हाणांना मंत्रिपद, तर मराठवाडा किंवा विदर्भातून कोणी भाजप प्रदेशाध्यक्षपदी येण्याची शक्यता आहे। पुढील काळात निवडणुका नसल्यानं मंत्रिमंडळात नवे चेहरे आणले जाण्याचा अंदाज आहे। विद्यमान कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये काहींना घरी बसण्याची वेळ येणार आहे, तर शिवसेनेतील प्रताप सरनाईक, योगेश कदम, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट हे डेंजर झोनमध्ये आहेत आणि भाजपातील चंद्रकांत पाटील, संजय सावकारे, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांची नावं आहेत। दरम्यान राज्यात लगेचच कोणताही बदल होणार नसल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे। भारतीय जनता पार्टी क्रमांक 1चा पक्ष झालाय। संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात आमचा पक्ष पुन्हा एकदा क्रमांक 1चा पक्ष झालाय। त्यामुळं अशा पद्धतीचे कुठल्याही फेरबदलाचे चर्चाही नाही, त्याचा काही संबंध देखील नाही। गेल्या वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात 2 झटके बसले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, तर सततची वादग्रस्त वक्तव्य आणि विधिमंडळात रमी खेळल्याच्या आरोपातून माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीसारखं संवेदनशील खातं काढून त्यांच्याकडे आता क्रीडा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। आता पुढील 3 ते 4 महिन्यात म्हणजे राज्यसभा निवडणूक आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर राज्यातही मंत्रिमंडळात फेरबदल होईल अशी शक्यता आहे। महत्त्वाची बाब म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपनं प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी नुकतीच दिली होती। अशा स्थितीत त्यांना मंत्रिमंडळात घेऊन प्रदेशाध्यक्षपदी भाजप कोणता नवा चेहरा देणार, तसंच अन्य कुणाला डच्चू मिळणार आणि कुणाला संधी मिळणार याकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचंही लक्ष लागलंय। सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।